लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये अक्षरशः चमत्कार घडला होता। भाजपच्या बड्या नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव झाला। अशक्य वाटणारी ही गोष्ट शरद पवारांनी शक्य करून दाखवली। बीडमध्ये मराठा कार्ड चाललं किंवा चालवलं गेलं। ओबीसी विरुद्ध मराठा अशी सरळ विभागणी झाली आणि बजरंग सोनवणेंचा विजय झाला। आता याचीच पुनरावृत्ती ही परळी विधानसभा मतदारसंघात होते का याची चर्चा सुरू झाली आहे। यासाठी कारण ठरलं आहे ते शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात उमेदवारी दिलेल्या राजेसाहेब देशमुख यांचं। शरद पवार यांचा हा डाव परफेक्ट बसल्यास आणखी एका मुंडेंचा पराभव होऊ शकतो। पण नेमकं शरद पवार यांचं हे मराठा कार्ड किती आणि कसं धोकादायक ठरू शकतं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। परळीमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे महायुतीचे उमेदवार आहेत। खरं तर धनंजय मुंडे हेच उमेदवार असणार असं फिक्स होतं, पण त्यांच्या विरोधात शरद पवार मैदानात कुणाला उतरवतात याची उत्सुकता संपूर्ण बीड जिल्हा आणि महाराष्ट्राला होती। पवारांकडे भगवान सेनेचे फुलचंद कराड, महिन्याभरापूर्वीच राष्ट्रवादीत दाखल झालेले राजेभाऊ फड आणि उद्योजक सुनील गुट्टे यांच्या नावांचा पर्याय होता। तसंच आता धनंजय मुंडे यांच्यासोबत असलेल्या माजी आमदार संजय दौंड यांच्याही नावाची चर्चा होती। हे चौघही बीडमध्ये प्राबल्य असणाऱ्या वंजारी समाजातूनच येतात। पण शरद पवारांनी राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली। राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते, मात्र शरद पवारांनी महिनाभरापूर्वीच त्यांचा पक्षप्रवेश हा राष्ट्रवादीमध्ये करून घेतला। देशमुख हे यापूर्वी बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य सभापती होते। स्वर्गीय विमल मुंदडा, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून राजेसाहेब देशमुख यांची ओळख आहे। तरीही शरद पवारांनी त्यांना प्रवेश देऊन उमेदवारीही दिली। याचा अर्थ धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठा कार्डचा वापर करण्याची रणनीती ठरली होती। केवळ मराठा कार्डच नाही तर इतरही अनेक मुद्दे धनंजय मुंडे यांच्या विरोधात जाताना दिसतायत। पंकजा मुंडे सोबत आल्याने त्यांची ताकद वाढल्याचं चित्र आहे। लोकसभेला धनंजय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंकजांसाठी जीवाचं रान केलं होतं, पण आता विधानसभेला पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते धनंजय मुंडे यांच्यासाठी किती पळतायत हा महत्त्वाचा मुद्दा आहे। बहीण भावाचं मनोमिलन झाले असं म्हटलं जाते, पण प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या पातळीवर दिलजमाई झालीये का तर त्याचं उत्तर आता तरी नाही असंच आहे। आणि याचं कारण स्पष्ट आहे। गेली 5 वर्ष धनंजय मुंडे हे पालकमंत्री आहेत। भाजप किंवा पंकजा यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यासमोर हात पसरावे लागलेत। आता दुसरा मुद्दा आहे तो दहशतीचा। परळीत धनंजय मुंडे यांचे राईट हँड समजल्या जाणाऱ्या वाल्मिक अण्णा कराड यांच्या दबदब्याची जोरदार चर्चा आहे। दहशतीचं वातावरण तयार केलं गेल्याचं नागरिकांचं सांगणं आहे। त्याची धग भाजप कार्यकर्त्यांनाच बसली। डरकी राजनीतीला उत्तर देण्याची तयारी ही भाजप कार्यकर्त्यांनी सुरू केली होती, मात्र आता अचानक धनंजय मुंडे यांचं काम करण्याची वेळच त्यांच्यावर आली आहे। शासकीय कार्यक्रम असोत की पक्षाचे मेळावे असोत, धनंजय मुंडे यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं। प्रत्येक कार्यक्रमात संपूर्ण जिल्ह्यातून लोक आणले जात होते। प्रचंड बॅनरबाजीही केली जात होती। आता परळी मतदारसंघाचं जातीय गणित नेमकं कसं आहे ते पाहूयात। परळीमध्ये वंजारी समाज हा मराठा समाजाच्या तुलनेने कमीच आहे। सुमारे 1 लाख मराठा समाज आणि 50,000 वंजारी समाज आहे। पण कळीचा मुद्दा ठरणारा आहे तो दलित आणि मुस्लिम समाज हा कुणासोबत जाणार। गोपीनाथ मुंडे असताना हे दोन्ही समाज त्यांच्यासोबत होते। गेल्या विधानसभेत त्यांनी धनंजय मुंडेंना साथ दिली, पण आता धनंजय मुंडे हे भाजप सोबत गेलेत, त्यामुळे 40,000च्या संख्येनं असलेला मुस्लिम समाज हा महाविकास आघाडीची मोठी ताकद आहे। त्याचबरोबर 50,000च्या आसपास असलेल्या दलित समाजाची मतं खेचून घेणं हे मुंडेंसाठी अवघड बनत चाललंय। शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे गेल्या 2 वर्षांपासून या मतदारसंघात काम करतायत। मराठा आरक्षण मुद्द्यावर सतत ते कार्यरत आहेत, त्यामुळे मराठा समाजाची मतं ते खेचून घेऊ शकतात। शरद पवारांच्या सोबत गेल्यानं ही मतं आणखीन भक्कम झाली आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि जातीय समीकरणं बदललेली आहेत। लोकसभा निवडणुकीत जरांगे आणि मराठा फॅक्टरमुळे बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का बसला होता। मात्र परळी मतदारसंघाचा आपण विचार केला तर या ठिकाणी पंकजा मुंडेंना 74,834 मतांची आघाडी मिळाली होती। याचा अर्थ मुंडे बंधू भगिनींची ताकद एकत्रित आल्यास परळीत मुंडे कुटुंबच अजिंक्य। मात्र सोनवणे यांच्या विजयानं राष्ट्रवादीत संचारलेला उत्साह, धनंजय मुंडे यांची गद्दार म्हणून होत असलेली संभावना आणि शरद पवारांनी केलेलं बेरजेचं राजकारण यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अगदीच सोपी आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।